संदीप पुढे प्रभू. हा, हरे कृष्ण. तुम्हाला काही मराठी शेअर करायची PDF वगैरे दाखवायचे भक्तांना? नाही प्रभूजी, आपण डायरेक्ट रीड करतो, म्हणजे तसं वस्तू प्रभू काही ओके, शेअर नाही तर करत नाही. ठीक आहे. वेदाबेस मध्ये नाही तर ऑनलाईन साईट आहे, तुम्ही भक्तांना सांगू शकता, त्याच्यावरती ते बघू शकता. हा, म्हणजे मराठीमध्ये तुम्ही काय म्हणता, शेअर करू का मी कसं करू? नाही म्हणजे नाही, तुम्ही. सांगतोय मी. जर हा. कोणाला ते म्हणून ऑनलाईन बघाय. मध्ये चेक करू शकतो. ठीक हो आहे, मग आपण सुरू करूया. हो. मराठी तुम्हीच वाचणार ना? ऍक्च्युली आता चेंज केलाय प्रभूजी पॅटर्न, म्हणजे हम्म. आता जास्त रिडिंग होत नाही. अं, म्हणजे प्रभूजीच स्वतः वाचत होते, म्हणजे तुम्ही सांगाल तसं करूया. नाही नाही, ठीक आहे. मला एक स्पष्टता याच्यासाठी हवी होती की तुमचा सिस्टम मध्ये ठीक राहील याच्या दृष्टीने. तर मग हा. मी मी स्वतः अनुवाद तरी वाचतात काय सिस्टम आहे हो. एकच मिनिट, हा. एक मी. करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी राजा परीक्षित यांना जो उपदेश करण्यात आलेला आहे शुकदेव गोस्वामींकडद्वारे, त्याच्याबद्दल माहिती विचारली. इथे तात्पर्य कृपाजी सांगतात, जे हस्तिनापूर किंवा आताचं नवीन दिल्ली जे आहे, किंवा आताचं दिल्ली जे आहे, तर ते त्या काळात हस्तिनापूर या नावाने ओळखलं जायचं. आणि त्याचे जे राजा आहेत ते पूर्ण जगाचे सम्राट होते. केव्हापर्यंत? कमीत कमी परीक्षित महाराजांचं जे आहे जन्मापर्यंत ही स्थिती होती. महाराज परीक्षित जे आहे ते, त्यांना मातेच्या गर्भामध्ये वाचवण्यात आलं होतं. आणि निश्चित रूपाने त्यांचा जो अकाल मृत्यू होता, जो एक ब्राह्मण पुत्राद्वारे करण्यात होता, त्याच्यापासून त्यांना वाचवण्यात आलं. जसं कलियुगाचा प्रारंभ होतोय, जे परीक्षित महाराजांनी राज्यकारभार सांभाळलाय, तर पहिलंच जे लक्षण आहे ते एका अ, ब्राह्मण पुत्राद्वारे यांना शापित करण्यात आलं. जे एक महान बुद्धिमान आणि भगवंतांचे महान असे भक्त आहेत, अशा परीक्षित महाराजांना शापित करण्यात आलं. निश्चित रूपाने राजा जो आहे असहाय्य जनतेचा संरक्षक आहे, आणि जनतेचं कल्याण बघणं, त्यांच्यासाठी शांती आणि समृद्धी प्राप्त होणं, हे निश्चित रूपाने राजावरती निर्भर असतं. पण कलियुगामुळे हे दुर्दैवी घटना बघण्यात येते की एक ब्राह्मण पुत्राने जे आहे तो अशा महान निष्पाप महाराज परीक्षितांना त्याने शापित केलं. आणि हे कशामुळे होतंय? तर निश्चित रूपाने हे कलियुगाचा हा प्रभाव आहे. तर अशी जेव्हा अवस्था आली, तर राजा परीक्षितांना आपल्या निर्वाणासाठी किंवा आपल्या मृत्यूसाठी ते तयारी करू लागले. आणि जो शाप आहे तो निश्चित रूपाने 7 दिवसात त्यांना मृत्यू येणार, तक्षकाद्वारे त्यांना दंश केला जाईल. तर प्रभुपादजी ते सांगतायत, पूर्ण इतिहासामध्ये ही जी घटना आहे अशा प्रकारे नमूद करण्यात आली आहे. का तर ही दुर्दैवी घटना, जिथे एक महान राजा एका पतित ब्राह्मणाच्या अ, चुकीच्या वागण्यामुळे त्याला मृत्यूस सामोरं जायला लागलं. महाराज परीक्षित जे आहेत विशेष करून खूप प्रसिद्ध होते. का? तर कारण त्यांचं एक नाव जे आहे
ते आहे विष्णुरात, अर्थात ज्यांना स्वतः भगवान विष्णूंनी संरक्षण प्रदान केलंय. आणि जेव्हा त्यांना अशा प्रकारे शापित करण्यात आलं, त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली असती, की तुम्ही मला संरक्षण प्रदान करा. पण त्यांनी असं केलं नाही. का? तर कारण ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. एक शुद्ध भक्त भगवंतांना कुठल्याही प्रकारच्या अ, मागण्या करत नाही. निश्चित रूपाने महाराज परीक्षित त्यांना जाणीव होती, की हा ब्राह्मणाने दिलेला शाप जो आहे, तो एक न्यायपूर्वक शाप नाहीये आणि बाकी अन्यांनाही माहीत होतं. पण तरीही त्यांना त्याची प्रतिक्रिया देण्याची इच्छा नव्हती. का? तर कारण त्यांना याची जाणीव झाली, की कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि कलियुगाचं पहिलंच लक्षण जे आहे, अर्थात जे बुद्धिमान ब्राह्मण वर्ग आहे, त्यांच्या त्यांचं पतन हे लक्षण दिसण्यात येत आहे. त्यामुळे महाराज परीक्षित याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे व्यवधान आणू इच्छित नव्हते. पण त्यांनी स्वतःच्या मृत्यूची जी तयारी आहे, अगदी उत्साहपूर्वक आणि व्यवस्थित रीतीने केली. तर त्यांना कमीत कमी 7 दिवस तरी होते. आपण बघतोय आपणाला केव्हा मृत्यू येईल याची काही शाश्वती नाहीये. बऱ्याचदा हे बघण्यात येतं, की जेव्हा अपेक्षित नाही, त्यावेळेस अनेक लोकांच्या मृत्यू होतात. आम्हाला एका भक्ताने काही काळापूर्वी सांगितलं, की त्यांचे जे नातेवाईक आहेत, ते अचानकपणे एक नाही तर 2-2 नातेवाईक अगदी एकाच दिवशी अकस्मात मृत्यू झाला. अर्थात जे खूप म्हातारे आहेत किंवा ज्यांचं खूप वय झालंय, त्यांच्या बाबतीत अशी अपेक्षा असते, की आता झालंय लवकर जाणार. पण ज्यांच्या बाबतीत अपेक्षा नाही, अशाही व्यक्तीची अकस्मात मृत्यू होऊ शकते. आणि विशेष रूपाने कलियुगामध्ये तर हे अगदी रॅम्पंट अगदी मोठ्या प्रमाणात बघण्यात येतं, की अशा घटना दिसून येतात. जे आजार पूर्वी आपण म्हणू शकतो, की म्हाताऱ्या व्यक्तींना व्हायचे किंवा अ, एक 50शी नंतर वगैरे. पण आता ते अगदी युवा अवस्थेतल्या मुलांना वगैरे झालेले बघण्यात येतात. तर निश्चित रूपाने परीक्षित महाराजांनी याची जाणीव ठेवून भगवंतांच्या कृपेने त्यांना जो वेळ होता, तो त्यांनी शुकदेव गोस्वामींच्या संघामध्ये व्यतीत केला आणि आपलं जीवन परिपूर्ण केलं. श्लोक संख्या 3. तदिदं श्रोतुमिच्छामो गदितुं यदि मन्यसे ब्रूहि नः श्रद्दधानानां यस्य ज्ञानम् अदाच्युकः. तरी ते सांगतायत शौनक ऋषी, की निश्चित रूपाने अगदी आदरपूर्वक भावाने आम्ही परीक्षित महाराजांबद्दल ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यांना शुकदेव गोस्वामींनी दिव्य ज्ञान प्रदान केलं. तर ह्या बाबतीत यस्य ज्ञानम शुक अर्थात जे शुकदेव गोस्वामींनी ज्यांना ज्ञान प्रदान केलंय, तर तुम्ही त्याच्याबद्दल कृपया आम्हाला ब्रूहीणः आम्हाला निश्चित रूपाने सांगा. तिथे तात्पर्यात प्रभुपादजी सांगतात, शुकदेव गोस्वामी जे आहे, यांनी महाराज परीक्षितांना जे शेवटचे 7 दिवस आहेत, अशा अर्थात मृत्यूचं त्यांचं स्पष्ट आहे, की ह्या काळात 7 दिवसांनी मृत्यू होणार. जेव्हा गरज आहे अगदी त्या योग्य वेळेस ते तिथे उपस्थित झाले. तर तुम्ही पूर्वी जे काही अ, चर्चा ऐकली आहे, ते इथे आपण स्पष्ट बघू शकतो, की परीक्षित महाराजांचं किती मोठं सौभाग्य आहे आणि अर्थात ते स्वतः महाभागवत आहेत आणि तशाच प्रकारच्या आदर्श व्यक्तीची भेट होणं. तर हे कोणी म्हणू शकतं, की अकस्मात आहे. जसं आधुनिक काळामध्ये लोकं सगळं काही बाय चान्स एक आपोआप घडतंय असं म्हणतात. पण इथे ही भगवंतांची विशेष योजना आहे.
आणि भगवंतांच्या योजनेद्वारेच परीक्षित महाराजांचंही हे जे निर्वाण आहे, भगवत धाम प्राप्ती आहे ते, आणि शुकदेव गोस्वामींचं आगमन तिथे, हेही भगवंतांच्याच विशेष योजनेने होत आहे. का? तर कारण भगवंतांचा असा महाभागवत भक्त कस काय या परिस्थितीला प्राप्त होऊ शकतो, आणि कशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये सगळीकडून महान महान ऋषीमुनी प्रकट होत आहे. ते हे निश्चित रूपाने दाखवत आहे की ही भगवंतांची विशेष योजना आहे परीक्षित महाराजांसाठी. तर कोणी म्हणेल की फक्त परीक्षित महाराजांसाठी? नाही, नाही. परीक्षित महाराज ते तर स्वयं लहानपणापासूनच भगवंतांचे महान भक्त आहेत. मातेच्या गर्भात असतानापासून. तर हे कोणासाठी आहे? तर पहिले तर आपण समजायला पाहिजे, ही पूर्ण व्यवस्था आपल्यासारख्या बद्ध जीवांच्या उद्धारासाठी भगवंतांनी केलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. होस्ट हॅज स्टॉप्ड युअर व्हिडिओ. हरे कृष्ण प्रभूजी, तुमचा व्हिडिओ बंद झाला, पुन्हा चालू करता का? हा, सॉरी. येस. नाही, मेसेज आला होता, वाचला, काय प्रॉब्लेम. हा. तर पुढे प्रभुपादजी ते सांगतायत, अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती एक प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण करतो, कीर्तन ऐकतो, तर दोन्हींना लाभ प्राप्त होतो. जो श्रोता आहे आणि जे वक्ता आहे. नविदा भक्तीमध्ये इवन हे प्रल्हाद महाराज जेव्हा सांगतात श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन, तर एकतर सर्वच्या सर्व किंवा त्यातले काही जे आहे त्याचं पालन केलं तरी व्यक्तीला तोच लाभ प्राप्त होतो. पण कशा प्रकारे? अगदी सुव्यवस्थितपणे त्या अंगाचं पालन केलं पाहिजे. नवविधा भक्तीमधल्या एका अंगाचं किंवा जे काही अंगांचं आपण पालन करणार. तर इथे परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी जे आहे, यांनी पहिल्या 2 अंगांचं पालन केलेलं आहे. तर अर्थात शुकदेव गोस्वामींनी आपल्या कीर्तनाद्वारे या नविदा भक्तीला अंगाचे ते आचार्य बनले किंवा त्याच्यात परिपूर्णता प्राप्त केली, आणि परीक्षित महाराजांनी जे आहे श्रवणाद्वारे त्याच्यात परिपूर्णता प्राप्त केली. अशा प्रकारचं जे आध्यात्मिक साक्षात्कार यांनी प्राप्त केले, हे निश्चित रूपाने त्यांच्या गंभीर श्रवण आणि कीर्तनामुळे झाले, अन्यथा नाही. आजकालच्या कलियुगामध्ये असे काही आध्यात्मिक गुरु आणि शिष्य आहेत, ज्यांचा प्रचार प्रसार केला जातो. आज सांगण्यात येतं की जो गुरु आहे तो आपल्या शिष्यामध्ये आध्यात्मिक शक्ती संचारित करतो. कशा प्रकारे? ज्या प्रकारे एक विद्युत प्रवाह आहे आणि त्याच्या स्पर्शामुळे जे आहे, असा जो शिष्य आहे त्याला एक मोठा धक्का प्राप्त होतो. तो अचेत होऊन जातो. जो गुरु आहे तो रडायला लागतो. का? तर कारण त्याने त्याच्यातली जी शक्ती आहे ती सर्व त्या शिष्यामध्ये त्यांनी ओतून टाकली किंवा त्यांनी त्या शिष्याला आपली शक्ती सर्व शिष्याला प्रदान केली. तर प्रभुपादजी ते सांगतायत की अशा प्रकारचे जे खोटं नाटं, भोंदू प्रचार आहे, हा आजकालच्या युगामध्ये चाललाय. आणि सामान्य व्यक्ती अशा चुकीच्या प्रचाराला बळी पडतोय. पण शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांच्या व्यवहारामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या कहाणी येत नाही. काय बघायला भेटतंय? तर शुकदेव गोस्वामींनी श्रीमद भागवताचं भक्तिभावाने उच्चारण केलं, पठन केलं, आणि परीक्षित महाराजांनी योग्य पद्धतीने त्याचं श्रवण केलं. आणि या पद्धतीमध्ये परीक्षित महाराजांना कुठलाही एक धक्का किंवा विद्युत प्रवाहामुळे
ते अचेत झाले वगैरे असं काही झालेलं नाही. आणि त्याचबरोबर जे शुकदेव गोस्वामी आहे, त्यांच्या बाबतीत ते असं झालं नाही, की आता परीक्षित महाराजांना मी दिव्य साक्षात्कार, दिव्य ज्ञान प्रदान केलंय, तर आता माझ्याकडचा सगळा ठेवा संपला. तर प्रभुपादजी हे खूप सुंदर रीतीने त्यांच्या तात्पर्यात समजावून सांगतात. त्यामुळे अशा चुकीच्या प्रचाराचा आपण कधी प्रचाराला बळी नाही पडलं पाहिजे. वास्तविक रूपाने त्यामुळे परंपरागत पद्धतीनेच हे दिव्य ज्ञान, वैदिक ज्ञानाला प्राप्त केलं पाहिजे आणि तेही योग्य प्रतिनिधींद्वारे, प्रमाणित गुरूंद्वारे. आणि आपण बघतोय कशाप्रकारे श्रद्धानाय ब्रूहि नः ते सांगतायत, की आम्ही श्रद्धापूर्वक तुमच्याकडनं ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तर शौनकादी ऋषीही सूत गोस्वामींकडून अगदी श्रद्धापूर्वक ऐकायला उत्सुक आहेत. आणि इथे तेव्हा कृपाजी लिहितायत, की त्यामुळे हे सर्व ऋषीगण परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामींचा जो संवाद आहे, त्या त्याच्या श्रवणासाठी खूप तीव्रतेने उत्सुक आहेत. आणि तीव्र श्रवण जे आहे, एका आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त करणं, हा वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग आहे. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा जादू, चमत्कार, कुठल्याही प्रकारचे अ, बाकी अन्य जे मार्ग आहेत, त्याची काही गरज नाही. का? तर हा विधी खूप साधा आहे. पण त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? जे प्रामाणिक व्यक्ती आहेत, तेच याच्यापासून वास्तविक जो परिणाम आहे, तो प्राप्त करू शकतात. अर्थात इथे वास्तविक परिणाम काय आहे? एका शुद्ध भक्ताकडून श्रवण केल्यावरती परिणाम काय होईल? व्यक्ती स्वतः शुद्ध भक्तीच्या मार्गाला लागणार. व्यक्ती स्वतः शुद्ध भक्ती प्राप्त करण्यासाठी तीव्रतेने अ, पालन करण्यास उद्युत होणार. श्लोक संख्या 4. सूत उवाच अपिपलद्धर्मराजः पितृवत् रञ्जयन् प्रजः निःस्पृहः सर्वकामेभ्यः कृष्णपादानुसेवया. श्रीसूत गोस्वामी म्हणाले, सम्राट युधिष्ठिर यांनी सर्वांचं अगदी त्यांच्या राज्यकारभारामध्ये खूप व्यवस्थित पालन केलं. कशा प्रकारे पालन केलं? तर पितृवत ते त्यांच्यासाठी एक पित्याप्रमाणे होते. त्यांच्याकडे स्वतःच्या काही वैयक्तिक आकांक्षा नव्हत्या आणि ते सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांपासून मुक्त होते. का? कारण ते भगवंतांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये निरंतर लागलेले होते. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, इथे जे आहे 3 श्लोकांद्वारे युधिष्ठिर महाराजांचं वर्णन करण्यात आलंय, की कशा प्रकारे त्यांना जो पौत्र प्राप्त झालाय, याच्यामुळे कारण त्यांची भगवान श्रीकृष्णांप्रती खूप तीव्र आसक्ती होती. इथे अपि पलत त्याचा अर्थ की पालया त्यांनी जे आहे खूप चांगल्या प्रकारे संरक्षण दिलं आपल्या प्रजेला. श्रीधर स्वामी इथे म्हणतात, निःस्पृहस्यापि राज्ञः श्रीकृष्णानुग्रहात् तादृक् पौत्रः समजनीति वक्तुं तस्य श्रीकृष्णे भक्त्युद्रेकम् आह अपिपिलत इति त्रिभिः. पण बघितलं 3 श्लोकाद्वारे. इथे राजा युधिष्ठिर जे आहे, कशा प्रकारे निःस्पृह आहेत. कुठल्याही प्रकारच्या इंद्रिय तृप्तीची त्यांना स्पृहा किंवा इच्छा नाहीये. आणि श्रीकृष्णानुग्रहात स्वतः ते निःस्पृह आहेत आणि त्याच प्रकारे तादृक पौत्र हा अर्थात त्याच प्रकारचा त्यांना पौत्र पौत्र अर्थात जे अभिमन्यूचे पुत्र आहेत परीक्षित महाराज ते त्यांना प्राप्त झाले. कशामुळे?
श्रीकृष्णानुग्रहात, भगवान श्रीकृष्णांच्या अनुग्रहामुळे, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे. तात्पर्य, प्रभुपादजींनी खूप सुंदर परिचय दिलेला आहे श्रीमद भागवतमचा. तर परिचयामधूनच प्रभुपादजी इथे सांगतात कशा प्रकारे कृष्ण भावनामृत विज्ञानाची जी आहे मनुष्य समाजामध्ये खूप गरज आहे. कशासाठी? तर पूर्ण मनुष्य समाज ज्या यातनातून चाललाय जगभरामध्ये, आणि आमची फक्त एकच विनंती आहे, हे जे सर्व नेता आहेत सर्व देशांचे, त्यांनी कृष्ण भावनामृत विज्ञान स्वीकारावं. का स्वीकारावं? स्वतःच्या लाभासाठी, स्वतःच्या समाजाच्या लाभासाठी, आणि एवढंच नाही तर पूर्ण जगाच्या सर्व लोक कल्याणासाठी त्यांनी कृष्ण भावनामृत स्वीकारावं. तर याची निश्चितता इथे महाराज युधिष्ठिरांच्या उदाहरणातून होते. आता जे स्वतः सात्विकतेचे मूर्तिमान स्वरूप आहे. भारतामध्ये लोक रामराज्याच्या मागे लागले आहेत. का? तर कारण भगवंत एक आदर्श राजा आहे, आणि बाकी सर्व राजा सम्राट जे आहे हो, प्रभुपादजी असं सांगतायत की भगवंत आदर्श राजा आहे. बाकी राजा किंवा जे सम्राट आहे भारतात, त्यांनी पूर्ण जगाचं भवितव्य जे आहे ते निश्चित करतात. कशा प्रकारे? ज्यांनी या पृथ्वीवरती जन्म घेतलाय. का तर सम्राट जे आहे पूर्ण पृथ्वीवरती शासन करतात. इथे प्रजा शब्दाचा विशेष करून उल्लेख आहे. याचा अर्थ ज्याचा जन्म झालाय. पृथ्वीवरती खूप प्रकारच्या वेगवेगळ्या योनी आहेत, आणि जे जलचर पासून पूर्ण मनुष्य जे आहे या सर्वांना प्रजा म्हटलेले आहे. जलजा नवलक्षाणी स्थावर लक्ष घेऊ शकतात. तर तुम्हाला जे त्या श्लोकामध्ये स्पष्टता देण्यात आली आहे कशा प्रकारे पूर्ण 84 लाख योनी आहे, आणि प्रभुपादजी सांगतायत की सर्व जे आहे त्या सर्वांना इथे प्रजा म्हटलेले आहे. ब्रह्माजी जे एका ब्रह्मांडाचे सृष्टी करताय त्यांना प्रजापती म्हटलेले आहे. का? तर ते ज्या सर्वांनी जन्म घेतलाय त्या सर्वांचे ते प्रपितामह आहेत. त्यामुळे प्रजा हा शब्द जो आहे हा मोठ्या दृष्टिकोनातून इथे वापरण्यात आलेला आहे. राजाचं कर्तव्य त्याने सर्व प्रजेचं पालन करावं. अर्थात सर्व प्रजेचं ज्या प्रकारे म्हटलं त्याच्यामध्ये जलचर असतील, वृक्ष असतील, लता असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे जीव, पशु पक्षी, आणि निश्चित रूपाने सर्व प्रकारचे मनुष्य. का? तर कारण हे सर्व जे आहे हे भगवंतांचे अंश आहे. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तया संभवन्ति या तासां ब्रह्महद् योनी अहम बीज प्रदापिता. तर भगवंत सांगतात की सर्वांचा जो आहे सर्व योनिषु सर्वांचा मी पिता आहे. निश्चित रूपाने राजा जो आहे त्याला नरदेव म्हणण्यात येतं. तो भगवंतांचा प्रतिनिधित्व करतो, आणि त्यामुळे त्याचं हे कर्तव्य आहे की सर्वांना त्याने पालयामास, सर्वांना त्याने संरक्षण प्रदान करावं. पण आजकालचे राष्ट्रपती किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे नेता आहेत ते अशा प्रकारे प्रजेचं संरक्षण करत नाही.
अशा प्रकारे ते प्रशासन चालवत नाही. जे निम्न जीव आहेत, त्यांना कुठलंही संरक्षण दिलं जात नाही. आणि जे उच्च जीव आहेत, त्यांनाही प्रभुपादजी ते सांगतात, की डबल कोट्समध्ये संरक्षण अर्थात तेही वास्तविक संरक्षण नाहीये. जे संरक्षण दिलं जातंय, तेही वास्तविक संरक्षण नाहीये. तर वास्तविक जे विज्ञान आहे, ते कोणाकडनं शिकलं जाऊ शकतं? तर जे कृष्ण तत्वविद आहेत, अर्थात ज्या प्रकारे चैतन्य महाप्रभू सांगतात, "किंवा विप्र किंवा अन्यासी शूद्र केने नय, जेई कृष्ण तत्व वेत्ता सेई गुरु हाय." अर्थात जे कृष्ण तत्व जाणणारे आहेत, वास्तविक त्यांच्याकडूनच हे विज्ञान शिकलं जाऊ शकतं. अशा प्रकारचं विज्ञान शिकल्यावरती व्यक्ती वास्तविक परिपूर्ण व्यक्ती म्हणून या जगात राहू शकतो. ज्या व्यक्तीला हे विज्ञान माहीत नाहीये, त्याच्याकडे मोठी-मोठी योग्यता असू शकते. त्यांच्याकडे पी-एच-डी, डिप्लोमा वेगवेगळं असेल. पण ते सर्व त्यांचं शिक्षण जे आहे, ते निरर्थक आहे. आणि महाराज युधिष्ठिर हे निश्चितपणे जाणत होते. त्यामुळे इथे म्हणण्यात आलंय, की त्यांनी ह्या विज्ञानाचं निरंतर पालन केलं. अर्थात त्यांनी भगवत भक्तीमध्ये ते निरंतर रत होते. त्यामुळेच ते प्रजेचं एक पितृवत पालन करू शकले. कधी-कधी असं बघितलं जातं, की पिता जे आहेत, ते आपल्या पुत्रांप्रती निष्ठुरपणे व्यवहार करतायत. पण याचा अर्थ असा नाही, की पिता जे आहेत, त्यांनी आपलं पितृत्व गमावले किंवा ती योग्यता ते गमावून बसले. पिता जे आहेत, ते नेहमीच त्यांचा आपल्या पुत्राप्रती योग्य, चांगला भाव असतो. पित्याची इच्छा असते, की आपला मुलगा आपल्याहूनही चांगला मनुष्य बनावा. त्यामुळे महाराज युधिष्ठिर जे आहेत, जे एक सात्विकतेचे मूर्तिमान स्वरूप आहेत, त्यांची इच्छा होती, की त्यांच्या प्रजेत सर्व जे आहे, विशेष करून मनुष्य जे आहेत, ज्यांना विकसित चेतना आहे, त्यांनी भगवंतांचं भक्त बनावं. जेणेकरून हे भौतिक जगाच्या जंजाळातून ते मुक्त होतील. त्यामुळे त्यांचं लक्ष जे आहे, ते सर्व प्रजेसाठी चांगलं होतं. का? तर त्यांना प्रजेसाठी काय चांगलं आहे, याची जाणीव होती. आणि त्याच आधारावरती त्यांनी प्रजेचं संरक्षण केलं. तर प्रभुपाद सांगतायत, की हे राक्षसी संरक्षण नव्हतं. ज्या प्रकारे आधुनिक समाजामध्ये आपण बघतो, की सर्व काही इंद्रियतृप्तीसाठी केलं जातं. त्याच्यासाठी संरक्षण प्रदान केलं जातं. अर्थात बऱ्याचदा राज्यकारभारामध्ये लोकांच्या इंद्रियतृप्तीसाठी कोरोनाचा काळ असेल, जिथे लोकांना एकमेकांपासून दूर थांबण्यात सांगण्यात येतं वगैरे. पण तरी राशनपेक्षा, धनधान्यापेक्षा दारूच्या दुकानांमध्ये मोठ्या-मोठ्या लाईन लागतात. हे असं का आहे? तर राक्षसी प्रकारे जर अ, शासन केलं जात असेल. आता निश्चित रूपाने काही नेते चांगले असू शकतात, काही स्तरापर्यंत. पण जोपर्यंत ते कृष्ण भावना भावित नाहीये, तोपर्यंत अशा प्रकारच्या राक्षसी व्यवस्था, राक्षसी पालन किंवा राक्षसी प्रकारे इंद्रियतृप्तीमध्ये लागणं हे बघण्यात येतं. किती साऱ्या गोष्टी जिथे लोकं त्यांना योग्य वेळेस शासन न केल्यामुळे अर्थात प्रभुपादजी ज्या प्रकारे सांगतायत, की
जर पित्याद्वारे पुत्राला शासन केलं जातंय, तर ते पुत्राच्या चांगल्यासाठीच आहे. पण जर शासनामध्ये तशी व्यवस्था नसेल, योग्य वेळेस शासन केलं जात नसेल, चुकीच्या व्यक्तींना दंडित केलं जात नसेल, तर निश्चित रूपाने खूप साऱ्या अशा घटना घडतात, ज्या घडायला नको. आता खूप साऱ्या आपण घटना ऐकतो. ते कलकत्त्याची अ, बलात्काराची घटना असेल किंवा काही ठिकाणी अ, लोकांनी असे प्रकार केले, ज्या जे आदर्श सभ्यतेच्या विचारांच्या खूप दूर आहेत. पण जेव्हा आदर्श राजा आहे, तेव्हा आदर्श सभ्यता पण असते. त्यामुळे ते आदर्श राजा असल्यामुळे आणि त्या राजाच्या आपल्या वैयक्तिक आकांक्षा नसल्यामुळे इंद्रियतृप्तीसाठी कुठलीही जागा नव्हती. का? तर कारण त्यांची इंद्रिय ऋषिकेन ऋषिकेश सेवनम सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेले होते. तर जेव्हा असं म्हटलं जातं, की भगवंतांच्या प्रेममय सेवेमध्ये लागले, त्याचा अर्थ काय? तर प्रभुपादजी सांगतायत, निश्चित रूपाने ते बाकी अन्य जीवांचीही सेवा करतायत, जे भगवंतांचे अंश आहेत. जर कोणी असं असेल, की फक्त मानव सेवा, आम्ही मानव सेवा करू किंवा आम्ही पेटा जनावरांची सेवा करू, तर प्रभुपादजी सांगतायत, अशा प्रकारची जी सेवा आहे, जिथे परिपूर्णाच्या सेवेला बाजूला ठेवलं जातं, भगवंतांच्या सेवेला बाजूला ठेवलं जातं. तो केवळ वेळेचा आणि शक्तीचा अपव्यय आहे. का? तर व्यक्तीला हे समजत नाही, की जोपर्यंत झाडाच्या मुळामध्ये जलसिंचन केले जात नाही, तोपर्यंत पूर्ण झाडाला पोषण प्राप्त नाही होणार. यथा तरोर्मूलनिषेचनेव तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखा. तर जोपर्यंत मुळांना जलसिंचन केलं जात नाही, तोपर्यंत त्याच्या बाकी अन्य भागांना, शाखांना, उपशाखांना, पत्त्यांना कशाप्रकारे पोषण प्राप्त होईल? त्यामुळे जर मुळांना जलसिंचन केलं, तर सर्व भागांना आपोआप पोषण होईल. पण जर फक्त पत्त्यांना जल दिलं, तर काय होईल? पूर्ण जी शक्ती आहे, ती व्यर्थ जाईल. महाराज युधिष्ठिर जे आहे, हे भगवंतांच्या नित्यशा सेवेत लागले होते. त्यांच्या अंशांच्या सेवेत लागले होते आणि निश्चित रूपाने त्यांच्या अधीनस्थ सर्व प्रजेचं ते योग्य शासन करत होते. त्यांनी अगदी परिपूर्णतेने त्यांच्या सर्व जीवनाच्या सुविधा आणि ह्या जीवनानंतरच्या गतीसाठी त्यांना योग्य सुविधा करून दिल्या होत्या. आणि हीच वास्तविक परिपूर्ण व्यवस्थापनाची रीती आहे. प्रभुपादजी जे काही ह्या तात्पर्यांमधून संदेश प्रदान करतायत, हेच दाखवते की जर मोठे-मोठे नेता जे आहेत, ते जर ह्या विषयांना सखोलपणे, गंभीरपणे स्वीकार करतील, तर पूर्ण देशाचं, पूर्ण जगाचं भवितव्य पालटू शकतं. त्यामुळे प्रभुपादजींनी गांधीजींना पत्र लिहिले, इंदिरा गांधींना पत्र लिहिले आणि अन्य जे वेगवेगळे नेता आहेत, इंदिरा गांधींना जाऊन स्वतः ते भेटले होते. गांधींनाही त्यांनी सांगितलं होतं, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, जेणेकरून तुम्ही भगवद्गीतेचं काही काळ अध्ययन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आधारावरती तुम्ही तुमचं पुढचं जे काय आहे राजकारण त्याच्यामध्ये लागा. पण गांधीजींनी त्या पत्राला काही प्रत्युत्तर दिलं नाही आणि जर त्यांनी त्या काळात प्रभुपादजींच्या मार्गदर्शनामध्ये भगवद्गीता शिकले असते, तर आज पूर्ण देशाचा कायापालट झाला असता. तर मोठ्या नेत्यांना मार्गदर्शन करणं हे खूप गरजेचं आहे. जर त्यांनी स्वीकार केलं, तर प्रजेसाठी खूप लाभदायक आहे. श्लोक संख्या 5. संपदः क्रतवो लोका महिषी भ्रातरो मही
जम्बूद्वीप अधिपत्यम च यशश्च त्रिदिवं गतम. महाराज युधिष्ठिरांच्या जे काही त्यांनी संपदा अर्जित केली होती, त्याचा समाचार उच्चतर लोकांपर्यंत गेला. त्यांनी ज्या प्रकारे यज्ञ वगैरे केले, तर त्यामुळे निश्चित रूपाने ते एक आदर्श गंतव्य प्राप्त करणार. त्यांच्या राहण्या, त्यांचे अगदी शक्तिशाली बंधू, त्यांचं मोठं राज्य, अर्थात ते पूर्ण पृथ्वी जंबूद्वीपावरती राज्य करत होते आणि त्यांची प्रसिद्धीही सर्वत्र झालेली होती. ते श्रीधर स्वामी सांगतात, कर्तव्यास्तद उपार्जिता लोकाश्च. अशा प्रकारचे कर्तव्य त्यांनी यज्ञ केले. त्यामुळे ते मोठे मोठे आदर्श लोक प्राप्त करण्यासाठी, जसं आपण जाणतो 7 लोक खालचे, 7 14 भुवन, तर वरचे जे भुवन आहेत, तर त्या मोठ्या मोठ्या उच्चतर लोकांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी अधिकार प्राप्त केला. तद उपार्जिता, अर्थात त्यांनी केवळ ते यज्ञ केल्यामुळे त्यासाठी ते अधिकृत झाले होते. सुरस्पारः सुराणां स्पृहणीयास्ते संपदादयः कामा विशारात्यः किं मुदं प्रीतिम अधिजौः कृतवन्तः न कृतवंत इत्यर्थः. तर तिथे म्हणतायत का त्यांना अशा प्रकारे त्यांच्याकडे जे काही विशेष प्रकारचं भौतिक संसाधन, सामग्री, राज्य वगैरे आहे, त्याच्याप्रती का ते आसक्त होते, स्पृहा होती त्यांची. अर्थात जेव्हा म्हटलेलं आहे की सुराणाम स्पृहणीय असते, अर्थात जे इवन देवी देवता ज्याची अभिलाषा करतात, का त्याच्याद्वारे ते प्रीतिम अधिजौहु कृतवंता, का युधिष्ठिर महाराज त्याच्यामुळे प्रसन्न होते का? तर म्हटलं नाही, न कृतवंत इत्यर्थः, त्यांना त्याच्यामध्ये प्रीती नव्हती. अरे एवढं सगळं काही प्राप्त झालंय, धनम, जनम, सुंदरी, सगळं प्राप्त झालंय आणि निश्चितपणे अधिपती बनलेत, सम्राट आहेत, एकचक्री कारभार आहे सर्व. का ते प्रसन्न नाहीत त्याच्यामुळे? न कृतवंत. अत्र हेतुः, काय कारणे सांगतायत? मुकुंदे एव मनो यस्येति. का तर त्यांचं मन जे आहे भगवंतांमध्ये, मुकुंदामध्ये त्यांचं मन रममान झालंय. आणि कशा प्रकारे ते रममान झालंय? क्षुधितस्यात् नैक मनसो, क्षुधितस्यात् एक मनसो यथेतरे स्रक्चंदनादयो न कुर्वन्ति तद्वत्. ज्या प्रकारे एखादा व्यक्ती ज्याला भूक लागलेली आहे, तो काय करतो? एक मनसो यथेतरे, त्याला फक्त काय पाहिजे? त्याची भूक शमन करण्यासाठी जे काही भोजन आहे, अन्न आहे, त्याच्या प्राप्तीसाठी तो एक मनस आहे. त्याला त्याचं लक्ष ना इकडे ना तिकडे. त्या प्रकारे युधिष्ठिर महाराज, त्यांना या भौतिक संपदा, भौतिक ऐश्वर्य त्याच्यामध्ये कुठेही त्यांचं मन लागलं नव्हतं. त्यांचं मन फक्त कुठे होतं? एक मनसो मुकुंदे एव. निश्चित रूपाने भगवंतांमध्येच त्यांचं मन लागलेलं होतं. त्यांना चांगले चांगले वस्त्र, चंदन, लेप, काय ह्या गोष्टींमध्ये रुची नव्हती. रूपाची तात्पर्य सांगतायत, केवळ एखादा संपदावान आणि महान व्यक्ती जो आहे, त्याचं नाव आणि प्रसिद्धी पूर्ण जगात पसरते. त्या प्रकारे युधिष्ठिर महाराजांचं नाव आणि यश जे आहे, उच्चतर लोकांमध्येही त्यांच्या आदर्श राजकारभारामुळे पसरलं होतं. त्यांचं केवळ आदर्श राजकारभार नाही, पण त्याच्याकडे जी
भौतिक संपदा, एक सुंदर पत्नी आणि असे बंधू ज्यांनी जसं अर्जुन एकटा जाऊन पूर्ण पृथ्वीवरती ते अ, अश्वमेध यज्ञासाठी घोड्याला घेऊन जातात. असे बलशाली केवळ तेवढंच नाही, देवी-देवतांच्या इथे गेल्यावरती ते निवत कवच राक्षस ज्यांना देवी-देवता पराभूत करू शकत नव्हते, त्यांना अर्जुनाने परास्त केलं होतं. तर अशा रीतीने हे दिसतंय, की असे बांधव जे खूप शक्तिशाली आहेत, तेही युधिष्ठिर महाराजांच्या आज्ञेनुसारच कार्यरत होते. अर्थात कोणीही त्यांच्या आज्ञेच्या बाहेर नव्हतं आणि त्यांचं पूर्ण जम्बूद्वीपावरती अधिपत्य होतं. त्यामुळे इथे लोकहा शब्द खूप महत्वाचा आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणि उच्चतर अ, लोक जे पूर्ण ह्या ब्रह्मांडामध्ये पसरलेले आहेत. केवळ ब्रह्मांडातले आध्यात्मिक जगातही वेगवेगळे लोक असतात. वेगवेगळे वैकुंठ आणि तिथे भगवंत वेगवेगळ्या रूपाने अधिपत्य करतात. तर एखादा व्यक्ती जो आहे, तो आपल्या वर्तमान काळाच्या कार्यामुळे अशा उच्चतर जागांना प्राप्त करू शकतो. तर अर्थात कोणी जो योग्य नाही आहे, त्यांना निश्चित रूपाने तिथे अनुमती नाही जायची आणि बघितलं तर प्रभुपादजी इथे अगदी स्पष्टीकरण देत आहेत, की कोण लोकं जे आहेत, ते कुठे जाऊ शकतात. तर त्यामुळे इथे गीतेचा श्लोक सांगतात, ज्याच्या आधारावर यान्ति देवता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेच्या यान्ति मद्याजिनोपि माम. अर्थात जे देवी-देवतांचे उपासक आहेत, ते देवी-देवतांच्या लोकांना प्राप्त करतील. जे पितरांचे उपासक आहेत, ते त्यांच्या लोकात. अशा प्रकारे ते वर्णन करतात आणि ते त्यामुळे म्हटलेलं आहे, की कुठल्याही प्रकारे कोणी जबरदस्ती घुसू शकत नाही. जर कोणी विचार केला, ठीक आहे, हे असं आहे, तरी आम्ही चंद्रयान बनवतो आणि चंद्रयान बनवून सगळे लोकं टाळ्या, टाळ्या! सगळे दिवसभर टाळ्या वाजवत राहिले. दिवसभर, आठवडाभर, महिनाभर किती तुम्ही टाळ्या वाजवल्या, तरी तुम्हाला तिथे चंद्रावरती पोहोचूनही तुम्हाला तिथे ना तुम्ही बघू शकाल, चंद्रावरचं काय ऐश्वर्य आहे, ना तुम्ही तिथल्या राहणाऱ्या लोकांशी आदान-प्रदान करू शकाल. का? तर त्याच्यासाठी तुमची योग्यता नाहीये. त्यामुळे प्रभुपादजी सांगतायत, की अशा प्रकारे कोणी जबरदस्तीने घुसखोरी करू शकत नाही. पुढे सांगतायत, की आजकालचे जे छोटे भौतिक वैज्ञानिक आणि अभियंते आहेत, त्यांनी अशा प्रकारचे यान बनवले, की ते बाहेरच्या आकाशामध्ये जाऊ शकतात. पण तरी त्यांना तिथे प्रवेश भेटू शकणार नाही. का? तर अशा उच्चतर लोकांना जाण्याचा तो मार्ग नाहीये. त्याच्यासाठी व्यक्तीला पात्र बनलं पाहिजे. तर कसं व्यक्ती ती पात्रता प्राप्त करू शकतो? तर यज्ञांद्वारे, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेंद्वारे तो त्या योग्यतेला प्राप्त करू शकतो. रावणाला पण इच्छा होती, की अशी शिडी बनवावी, ज्याच्याद्वारे पापी लोकं स्वर्गात जातील. तर प्रभुपदी सांगतायत, जे पापी लोक आहेत, ते निश्चित रूपाने यान्ति अधमाम ते खालच्या गतीला प्राप्त होतात. त्यांच्यासाठी आपण म्हणू शकत नाही, की पापी लोकांनाही कुठलीतरी आदर्श गती प्राप्त व्हावी. का? तर भगवंतांच्या नियमानुसार सगळं काही कार्य करणार. भगवंत स्वतः सांगतात, "तान् अहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रम् अशुभान् आसुरेषु एव योनिषु." तान् अहं अशा पापी लोकांना मी जो आहे अहं काय करतो? कारण ही लोकं कशी आहेत? द्विषतः हे निश्चित रूपाने द्वेषी लोक आहेत.
त्यांचं वागणं जे आहे ते योग्य नाहीये. क्रूर प्रकारे, ज्या प्रकारे कंस एक क्रूर व्यक्ती होता. त्यामुळे अशी लोकं संसारेषु नराधमान्, या जगामध्ये असे जे नराधम आहेत, त्यांना मी काय करतो, अशुभ योनीमध्ये त्यांना मी पाठवतो. अर्थात त्यांना आसुरी योनींमध्ये टाकलं जातं. महाराज युधिष्ठिर जे आहेत त्यांनी चांगले यज्ञ केले. ते उच्चतर लोकांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी योग्यताही प्राप्त केली. तर निश्चित रूपाने त्यांची योग्यता असल्यामुळे ते तिथे जाण्यासाठी अधिकृत होते. का? तर व्यक्ती ह्या जीवनामध्ये त्यांनी सेवा करण्यासाठी शिकलाय आणि त्याला सेवा अर्पण करायची आहे. तर अशा व्यक्तीला जो आदर्श सेवा अर्पण करू शकतो त्याला आदर्श स्थान प्राप्त होतं. ज्या व्यक्तीला सेवेमध्ये रुची नाही, ज्याला फक्त भोगवादी आहे, अशा लोकांना भोगवादी लोकांमध्येच पाठवलं जातं. तर आणि जर कोणाला भोगी प्राप्त करायचा असेल, तर त्यालाही चांगला भोग प्राप्त करण्यासाठी त्याला अ, सत्कार्य केले पाहिजे. नाहीतर जर तो व्यक्ती फक्त ह्या जगात राहून भोग करण्यामध्ये लागला आणि सत्कार्य नाही करत आहे, धर्मानुसार आचरण नाही करत आहे, तरी अशा व्यक्तीला, जो पापी आहे, त्याला निश्चित रूपाने अधमाम गती, त्याला खालच्या प्रकारच्या गतीला जायला लागणार. श्लोक संख्या 6. किं ते कामः सुरस्पारा मुकुंद मनसो द्विजः अधिजहुर्मुदं राज्ञः क्षुदितस्य यथेतरे. हे ब्राह्मणांनो, राजाचं ऐश्वर्य जे आहे ते देवी देवतांनाही आकर्षित करणार होतं. पण ते भगवंतांच्या सेवेत लागल्यामुळे त्यांना भगवंतांच्या सेवेव्यतिरिक्त काही संतुष्ट करू शकत नव्हतं. रूपाजी तात्पर्यात सांगतायत, दोन गोष्टी व्यक्तीला संतुष्ट करू शकतात. जेव्हा कोणी भौतिक दृष्टिकोनातून तल्लीन झालेला असतो, तर तो इंद्रिय तृप्तीद्वारे संतुष्ट होतो. पण जेव्हा व्यक्ती 3 गुणांच्या ताब्यातून सुटलेला आहे, तर तो केवळ भगवंतांच्या सेवेद्वारेच संतुष्टी प्राप्त करू शकतो. अर्थात संविधानिक स्थितीनुसार प्रत्येक व्यक्ती भगवंतांचा सेवक आहे, ना की तो सेव्य आहे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं याच्याबद्दल? चैतन्य चरितामृत मधून तो प्रसिद्ध श्लोक आहे जो बोलला जातो. विवेक स्वरूप है कृष्ण नित्यदास. धन्यवाद मित्र. तर अशा प्रकारे एकल आपल्याला स्पष्ट आहे की एकल एक ईश्वर कृष्ण बाकी हा सर्व भ्रष्टे. दोन्ही दोन्ही महत्वाचे आहे. याच्यात आपण बघतोय की भगवंत जे आहेत ते सेव्य आहेत आणि सेवक कोण आहे? तर जीवात्मा. तर सारे जीव जे आहेत ते सेवक आहेत. जेव्हा बहिरंगा शक्तीच्या प्रभावाने जीवात्मा विचार करतो की मी सेव्य आहे, निश्चित रूपाने ही धारणा काय आहे? भगवंत गीतेमध्ये सांगतात, भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरम 5:29 मध्ये आपण हे बघतो की वास्तविक सत्य वेगळं आहे. आपण भोक्ता नाहीये, आपण सर्व लोकांचे महेश्वर नाहीये, आपण यज्ञपती नाहीये, आपण कुठल्याही प्रकारे एक जीवात्मा फक्त इच्छा करू शकतो. पण तरी जेव्हा असा अगदी छोटा जीव अशी धारणा करून बसतो की मी सेव्य आहे, तर तेव्हा त्या चुकीच्या धारणेमुळे
तो इंद्रियांचा सेवक बनतो. जे अनर्थ आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, त्याचा तो शिकार बनतो. तर वास्तविक आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीनेच व्यक्ती जो आहे, तो आपल्या इंद्रियांचा योग्य वापर करू शकतो. तो समजू शकतो, की मी या भौतिक जगामधला मालक नाहीये. पण मी केवळ एक माझ्या इंद्रियांचा सेवक आहे. अशा वेळेस तो भगवंतांना याचना करतो, मला तुमच्या सेवेमध्ये रत करा आणि वास्तविकरित्या खरं सुख तिथेच प्राप्त होऊ शकतं. नाहीतर जे काही भौतिक सुख आहे ते सर्व एक भ्रमच आहे. महाराज युधिष्ठिर जरी असं वाटत असलं, की ते राज्यकारभारात लागले आहे, तरी महाराज युधिष्ठिर वास्तविक रूपाने एक मुक्तात्मा आहे. आणि अशा मुक्त व्यक्तीला प्रभुपादजी सुरुवातीला म्हणतात, की जे 3 गुणांच्या परे आहे. एक तर जो आहे बद्ध आहे, दुसरा जो मुक्त आहे. बद्ध व्यक्तीला इंद्रियतृप्ती आवडते. पण जो मुक्त आहे आणि इथे स्पष्टता आहे, की महाराज युधिष्ठिर एक मुक्तात्मा आहे. तर त्यांना कशा प्रकारे राज्यामध्ये, पत्नीमध्ये, बाकी अन्य गोष्टींमध्ये कसं काय आनंद प्राप्त होईल? हां, जर कोणी म्हणू शकतं, मग त्यांना हे सगळं का दिलं, जर त्यांना त्याच्यात आनंद नाही? तर जे भगवंतांच्या भक्तीमध्ये लागतात, त्यांना बाकी सर्व गोष्टी आपोआप प्राप्त होतात. जरी भक्त त्याची इच्छा करत नसेल तर. त्यामुळे इथे हे उदाहरण स्थापित झालेलं आहे. तर जसं आपण टीकेमध्ये बघितलं, श्रीधर स्वामी सांगतात, तसं इथे प्रभुपादजींनी दिलंय. जो भुकेला आहे, तो अन्नाशिवाय दुसऱ्या गोष्टींनी संतुष्ट होत नाही. आणि पूर्ण जगत जे आहे, हे अशा भुकेल्या व्यक्तींनी भरलेलं आहे. तर ही भूक कसली आहे? तर चांगल्या अन्नाची भूक नाहीये किंवा चांगला आश्रय पाहिजे त्याची भूक नाहीये किंवा चांगली इंद्रियतृप्ती पाहिजे त्याची ही भूक नाहीये. तर ही भूक कसली आहे? सामान्यतः जेव्हा एक मासा पाण्याबाहेर काढला जातो आणि त्याला सर्व प्रकारे त्याला गुलाबजामुन दिला जातो किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारचं जे आपल्याला वाटतं, की हे आनंद देऊ शकतं. त्याला मोबाईल दाखवला जाऊ शकतो. त्याला काय-काय सगळे प्रकार केले, तरी तो मासा जो आहे, तो काय करतो? तडफडतच राहतो. का? तर त्याची जी गरज आहे, त्याची भूक जी आहे ती वेगळी आहे. त्याप्रकारे प्रत्येक जीवात्म्याची भूक जी आहे, ही आध्यात्मिक जगत प्राप्त करण्याची आहे. आध्यात्मिक वातावरण प्राप्त करण्याची आहे. कारण संविधानिक दृष्टिकोनातून जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे, सच्चिदानंद विग्रह. पण अज्ञानामुळे जे आहे, ते या जगामध्ये असंतुष्ट राहतात. आणि त्यांना असं वाटतं, या जगात लोकांना ही धारणा असते, की आपण अ, पुरेसं अन्न, वस्त्र, निवारा आणि इंद्रियतृप्तीच्या गोष्टी नसल्यामुळे असंतुष्टी आहे. पण हे सर्व भ्रम आहे. जेव्हा जीवात्मा आध्यात्मिक संतुष्टीसाठी भुकेला असतो, तर ती भूक भौतिक भुकेद्वारे त्याचं प्रतिनिधित्व होतं. आता माझी इच्छा आहे, हे जे प्रभुपादजी सांगतायत, की जीवात्मा आध्यात्मिक तुष्टीसाठी भुकेला असतो. पण तीच भूक जी आहे, एक भौतिक
भुकेच्या द्वारे त्याचं प्रतिनिधित्व केलं जातं. हे असं का आहे? प्रभूजी, कारण त्यांना त्यांची स्वतःची खरी ओळख माहिती नसते. कोण बोलते? हरे कृष्ण प्रभूजी, ती जागृती. जगात आलोय आणि आता भौतिकतेकडे जास्त आसक्त. आपण जे आहे, एक मिनिट मला बघू दे, इथे काही संधी आहे का तुम्हाला? ओके, आता मी काय करणार आहे, आपण आहोत जवळजवळ 32-33 भक्त आहेत. सगळ्यांना जे आहे संधी आहे चर्चा करण्याची. आणि काही भक्त जे आहेत, कोणी झोपला, कोणी वेगवेगळ्या अवस्थेत गेलं असेल, तर आता तुम्हाला जागायचं आहे आणि ही जी चर्चा आहे तुम्हाला दुसऱ्या एका भक्ताबरोबर करायची आहे. तर आता मी तुम्हाला जे आहे वेगवेगळ्या रूम मध्ये पाठवतोय, तर तुम्ही फक्त त्या रूमला जॉईन करायचं आणि फक्त 2 मिनिट, जर तुम्हाला वाटलं 3 मिनिट देईल मी, ठीक आहे. 3:55 झाले, 3:58 पर्यंत तुम्हाला ही चर्चा करायची आहे. या वाक्याचा अर्थ काय आहे? ठीक आहे, खूप महत्वाचं हे वाक्य. जर नसेल समजलं तर मी परत सांगतो. जेव्हा जीवात्मा आध्यात्मिक संतुष्टीसाठी भुकेला आहे, तर त्याची भूक जी आहे ही भौतिक भूक त्याचं प्रतिनिधित्व करते, आध्यात्मिक भुकेचं. अर्थात त्याच्यासमोर भौतिक भूक ही जी आहे, त्या आध्यात्मिक भूक भौतिक भुकेचं प्रतिनिधित्व करून त्याच्या समोर येते. तर हे असं का आहे? तर ते तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. ठीक आहे. आणि एका भक्ताने दुसऱ्या भक्ताला, एक तर तुम्ही वाक्याला अर्ध करून स्पष्टीकरण द्या एकमेकांना. एकाने प्रश्न उठवा, एकाने समाधान सांगा, दुसऱ्याने जे काय अशी चर्चा करायची. मी तुम्हाला 3 मिनिटाचा वेळ देतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला निष्कर्ष विचारेल. तुमच्यापैकी ज्या भक्ताला वाटतं की हा मला निष्कर्ष सांगायचाच आहे, मला स्पष्टतेने समजलंय, ठीक आहे. आता मी रूम बनवते, रूम जॉईन करा, ठीक आहे. आपल्याला किती रूम बस झाल्या? 16 रूम, ठीक आहे. तुमच्यासाठी आता मी रूम ओपन करतोय, जॉईन करा.
Last minute. Say very clearly. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी मी ते केलं होतं जॉईन पण कुणीच नाहीये तिथे. दोघे जणच होतो आम्ही. माझं पण प्रभूजी सेम तेच झालं. बहुतेक मला जमलं दो नाही. दो दोन दोन भक्तांनाच दिलेलं होतं. दुसरे भक्त नव्हते का? होते पण ते मी हरे कृष्णा म्हणतीये स्पीकर ऑन करून पण ओके ओके ओके. नाही नाही, मला समजलं. समस्या ही आहे हा. हा की बरेचसे जे भक्त आहे ते हम्म. व्हिडिओ बंद असतो, कक्षेला जॉईन करतात, पण वास्तविक ते कक्षेमध्ये नसतात. अच्छा अच्छा. प्रभूजी व्हिडिओ बंद आहे पण मी कक्षेत आहे, पण मला पण नाही जमलं नाही, नसेल मी बहुतेक. मी मी तुम्हाला कोणी हा एका नाही. व्यक्तीला येस बोलत नाहीये. येस मी असं येस. सांगतोय की मी जेव्हा ते बघितलं रूम मध्ये, तर खूप सारे भक्त जे आहेत त्यांनी इथून जॉईन केलंच नाही. का तर तुम्हाला काही कष्ट नाही, फक्त ते क्लिक करायचं असतं आणि नाही तिथे रूम प्रभूजी, मध्ये ते तुम्ही हरे ते काय कृष्ण. झालं की बऱ्याच भक्तांना ना वेगवेगळ्या टीम्स मधून इन्व्हिटेशन आलं होतं प्रभू. मला 2 टीम मधून आलं होतं. तर ते कन्फ्युजन मध्ये झालं असणार आहे तसं. मी एक केली होती टीम जॉईन, पण बऱ्याच भक्तांना तसं झालं असावं एखाद्या वेळेस. हा, कारण मी पण ऑन केलं आणि हरे हे नाही, बोलायचा काही प्रयत्न काही केला. ठिकाणी जे आहे ना, काही हरे भक्त ते एकटेच होते, तर मी त्यांना दुसऱ्या रूम मध्ये पाठवलं. का तर दुसरे भक्त जॉईन करत नव्हते बराच वेळ, तर ते हा, हा. एकटे राहून काय हरे करतील रूम मध्ये, त्यामुळे दुसरीकडे पाठवलं. प्रभूजी हरे आम्ही कृष्णा झालो होतो प्रभू. जॉईन. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा ठीक आहे. प्रभूजी मी तुमच्यापैकी कोणी भक्त आहे की ज्यांना वाटतंय की आम्ही ही जी चर्चा केली, ज्यांची चर्चा झाली, त्याच्या आधारावर आम्हाला वाटतं की हे निश्चित मत आहे, हा अर्थ होतो या वाक्याचा. हरे प्रभूजी. कृष्णा. हरे कृष्णा हरे प्रभूजी. कृष्ण. एकानेच बोलायचं, एक एक बोलू आपण. पहिलं उज्ज्वल गोपी माताजी. हो हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. आम्ही दोघींनी पण चर्चा केली, माताजींनी पण तो योग्य मुद्दा सांगितला आणि मला पण आकलन असं झालं प्रभूजी की तुमचा जो प्रश्न होता की आध्यात्मिक इंद्रिय तृप्ती ही भौतिक इंद्रिय तृप्ती ही आध्यात्मिक इंद्रिय तृप्तीचं कसं काय म्हणतात त्याला हे करतो ना. हा, तर मला असं वाटतं की आपण इंद्रिय तुम्ही तृप्ती करतो कोणाबरोबर चर्चा केली? प्रभूजी, कोणाबरोबर चर्चा केली? माताजींचं नाव लक्षात नाही माझ्या, त्या राधा सांगतील. माते. सुलक्षणी राधा. हा, हो. सुलक्षणी. तर पण मला असं वाटतं दोन्हीने इंद्रिय तृप्तीबद्दल चर्चा केली का? हो, आणि त्याचा निष्कर्ष काय आहे, तो मी नाही, पण सांगते तुम्हाला म्हणजे. मुद्दा समजला का की मुद्दा काय होता? हो ना प्रभूजी, प्रतिनिधित्व करतं ना भौतिक इंद्रिय तृप्ती आध्यात्मिक इंद्रिय तृप्तीची कशी प्रगती करते, हाच नाही प्रश्न होता नाही, ना. मुद्दा मी हा मग? सांगितला होता. जेव्हा एक जीवात्मा आध्यात्मिक संतुष्टीसाठी भुकेला आहे, हम्म तर भुकेच्या बद्दल विषय होता. हम्म आणि ती भूक जी आहे, हम्म वास्तविक भूक आध्यात्मिक संतुष्टीची आहे. पण ती कशाद्वारे दर्शित केली जाते किंवा कशाद्वारे त्याचं प्रतिनिधित्व होतं? भौतिक भुकेच्या द्वारे, क्षुधा. हो, मग तेच तेच सांगते प्रभूजी मी की जसं इंद्रियांद्वारे आपण उपभोग घेतो ना, श्रवण करणं, अन्न, सुंदर सुवास घेणं किंवा खाणं, हे जे इंद्रिय तृप्ती आपण करतो, विषय सुख घेतो, ते भौतिक सुख जेव्हा आपण घेतो, पण एक वेळ अशी येते की ते घेता घेता आपल्याला कळतं की त्याच्यात काही रस नाहीये. म्हणजे खरा रस कुठं आहे तो आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग ह्या शरीराद्वारेच आपण आध्यात्मिक जी तृप्ती आहे ती शोधण्याचा प्रयत्न करतो मनुष्य शरीराद्वारे. हो. धन्यवाद मातेजी. हरे अजून कोण कृष्ण. सांगू इच्छिता? हरे गुडाकेश कृष्ण. कोण जे हँड रेज करा. इथे गुडाकेश कोणचा हँड रेज आहे? हरे कृष्ण प्रभूजी. विठ्ठल प्रभूजी बरोबर केली चर्चा. आम्ही विठ्ठल प्रभूजींबरोबर चर्चा केली.
हम्म. तर हे जे इंद्रिय म्हणजे ऍक्च्युली जीवाला असं वाटतं आध्यात्मिक समाधानाची भूक असते, पण आपण बद्ध असल्यामुळे ह्या बद्धतेमुळे विषय भोगायची आपल्याला म्हणजे भूक असते. म्हणजे इंद्रिय उपभोग करण्यामध्ये आपला कल असतो, आणि तो इंद्रिय उपभोगण्यामध्ये आपला जो कल असतो, तो जर आध्यात्मिक विषयाकडे जर आपल्याला वळवायचा असेल तर त्याच्यासाठी 4 नियम पाळावे लागतील आपल्याला. कारण ते 4 नियम न पाळताना प्रभुपादांचं मिशन. 4 नियम न पाळताना जर आपण श्रवण वगैरे केलं तर ते काही तेवढंसं पचनी पडणार नाही. धन्यवाद, धन्यवाद. वा, गुडाकेश प्रभू, धन्यवाद. हरे कृष्ण शुभांगी प्रभू. प्रसाद, हरे माताजी कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. हा. मी असं सांगू इच्छिते की आपली जी आध्यात्मिक भूक आहे त्याला भौतिक भूक कशी प्रतिनिधित्व करते, तर आपल्या जीवात्म्याचा स्वभाव आहे की त्याला सेवा हवी असते, प्रेम हवं असतं, समाधान हवं असतं, आणि हे सगळं आपल्याला फक्त भगवंताजवळ मिळतं. आणि त्या गोष्टीसाठी आपण इथे खटपट करतोय आपल्या ह्या बद्ध इंद्रियांनी. तर सेवा हवी असते, म्हणजे आपल्याला आपल्या जीवात्म्याचा स्वभाव आहे की आता आपण मगाशी चर्चा तुम्ही केलं. खूप छान सांगितलं, जे सांगितलं तुम्ही अगदी मुद्द्याच्या जवळ आलेले आहात. असं का आहे? कारण आपण भगवंतांना विसरलोय आणि आपल्या आत्म्याचा स्वभाव येतो. कारण आपल्याला सेवा करायची आहे, प्रेम हवंय शुद्ध. ते फक्त आपल्याला भगवंताजवळ मिळतं, भगवंतांची सेवा करून मिळतं. आणि तेच तुम्ही आपण कोणाबरोबर चर्चा केली? नाही, मी ते रूम मध्ये होते पण ओके ओके कोणीच ओके, नव्हतं ठीक आहे ठीक आहे. माझ्यासोबत चर्चा धन्यवाद, करायला. छान सांगितलं तुम्ही. अरुण हरे प्रभू, कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हँड रेज केले. अरुण प्रभू, पहिले त्यांना चान्स, ज्यांचा हँड रेज आहे. प्रभूजी प्रभूजी, मी एका माताजी बरोबर चर्चा करू लागलो त्यावेळेस आमचा असा मुद्दा निघाला की आपण भगवंतांचं एक अंशरूप आहोत. त्याच्यामुळे भगवंतांच्या ज्या काही गुण आणि भगवंताचे जे काही प्रॉपर्टीज असतात त्या आपण फॉलोअप, म्हणजे आपल्याला त्याच हे असतात. आणि ज्यावेळेस आपण तो भाव आपल्या ह्याच्यामध्ये असतो की आपण कोणापासून तरी काय म्हणतात विलग झालेलो आहोत, आणि भगवंत जसे सर्व इंद्रिय सर्वांचे भोगते आहात, त्याच्यामुळे अंश स्वरूपामध्ये कुठेतरी आपल्या मनामध्ये पण ती भावना असते की आपण ह्या गोष्टींचा भोगायला पाहिजेत, की ज्याच्यामुळे आपण ह्या भगवंतापासून विलग होऊन उपभोगण्याचा प्रयत्न करतो. हो हो, नाही नाही, चर्चा दुसरीकडे चालली आहे. हरे थोडं कृष्ण प्रभूजी. वेगळं तुमच्या चर्चा, म्हणजे योग्य चर्चा आधार नाहीये. कारण तो भोग जो आहे तो भौतिक भोगाची इच्छा नाही जीवात्म्याची. जीवात्म्याचा भोग जो आहे तो वेगळा आहे. ठीक आहे. ठीक आहे भद्र प्रभू. गोविंद प्रभू, हरे कृष्ण प्रभूजी. भद्र गोविंद प्रभू. प्रभूजी, एक माताजींबरोबर चर्चा झाली वैभवी माताजी. तर जीवाला जी आध्यात्मिक समाधानाची भूक आहे ती भौतिक गोष्टींच्या द्वारेच आपण सिद्ध करू शकतो. कारण भौतिक शरीर आहे आपण, आणि भौतिक शरीरात असल्यामुळे ज्या वेळी या भौतिक गोष्टींपासून खूप सारी संपत्ती असेल, खूप सारं सौंदर्य असेल, खूप ऐश्वर्य असेल, म्हणजे जे षडऐश्वर्याच्या प्रकारपैकी काहीतरी ऐश्वर्य प्रत्येकाजवळ जरी असतील तरी त्याच्याद्वारे कुठेतरी एकदा आपल्याला त्याचं वैराग्य येतं, किंवा म्हणजे ते नकोसं वाटतं. आणि त्यावेळेला मग जेव्हा आध्यात्मिक भगवंतच खरं आश्रय किंवा खरं संरक्षण भगवंतच करू शकतात. जसं करोना काळामध्ये असेल किंवा इतरही कुठल्या म्हणजे काय आजारपणात चांगलंय, असेल उलट किंवा कुठल्या मुलगा गोष्टींमध्ये तुमचा इथं झाला, अति मुलीचं झाल्यानंतर कर्तव्य झाले की संपलं तुमचं काम. ती मुलीचं गोष्ट कर्तव्य आपल्याला झाले की संपलं काम. पोरग इथल्या इथं 10 वेळा येतेली जातेली, कळलं का? आता माताजी बंद करा. मला नाही वाटत तुमचा मुलगा मुंबईला दिल्लीत सेटल होणार तो. हरे कृष्ण. मुलगा हरे राधिका कृष्ण. माताजी बंद करा तुमचं. मुलाचं शिक्षण येणार, काय येणार असं ऑटोमॅटिक जॉब आता तिथं आहे ते दोघांचे सुद्धा म्हणल्यावर. रुपाली माताजी बंद करा तुमचं माईक. लग्नाची चर्चा बंद आता करा होईल माताजी. एका वर्षात 2 वर्षात होईल त्याचं पण तिचं पण. चर्चा बंद करा, हो ना, माईक हो ना. बंद करा तुमचा. राधिका प्रीती माताजी. सॉरी प्रभूजी. हरे कृष्ण. येस. ही जी जीवाला आध्यात्मिक समाधानाची भूक आहे ही आपण भौतिक गोष्टींच्या किंवा भौतिक शरीराच्या द्वारेच पूर्ण करू शकतो. कारण ज्या वेळी किती ती ऐहिक संपत्ती असेल तरी भौतिक देखील शरीराद्वारे पूर्ण करू शकतो. पूर्ण करू शकतो. हा, हो, ठीक भौतिक आहे ठीक आहे शरीराच्या ठीक आहे. द्वारे थांबा. सेवेच्या नाही, ठीक माध्यमातूनच आहे. आपण करू शकतो. थांबा. अजून कोणाला सांगायचंय? प्रभूजी मी सांगू का? हा, येस म्हणजे. आपली जी आपण मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो
त्याचं उद्दिष्ट असतं भगवंतांच्या धामामध्ये जाण्याचं. परंतु ज्यावेळेला जन्म घेतो आपण त्यावेळेला तो भौतिक अवस्थेमध्ये बुद्ध होत असतो. परंतु जी आपल्याला आध्यात्मिक भूक लागते, ती आध्यात्मिक भूक किंवा आध्यात्मिक अन्नाची आणि आध्यात्मिक आश्रयाची म्हणजे आत्मिक संरक्षणाची जी किंवा आपली जी इंद्रिय तृप्ती आहे, ती जर आपल्याला आध्यात्मिक इंद्रिय तृप्तीची पूर्तता जी आहे, ही फक्त भगवंतांच्या सानिध्यातच होऊ शकत असते. वा वा, छान. खूप अशा सुंदर. प्रकारची चर्चा आम्ही गुडाकेश प्रभूजींबरोबर केली होती. खूप छान, सुंदर. तर आता खूप साऱ्या भक्तांनी छान छान चर्चा केली आणि ही चर्चा आपण का केली? तुमच्यापैकी एखादा भक्त सांगू शकता का? अशी चर्चा करायला पाहिजे काय फालतू क्लासमध्ये वेळ वाया घालवण्यासारखं आहे? नाही 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 प्रभूजी. प्रभूजी करायला पाहिजे. नाही, मला मला हा नाही उत्तर नाही पाहिजे. काहीतरी शास्त्राच्या आधारावर सांगा. शास्त्राच्या आधारावर फक्त सांगा. चर्चा ही करायला पाहिजे, कारण काय आहे की जे डलनेस आलेला असतो ना, तो पण निघून जातो आणि इंटरेस्ट येतो. ठीक आहे, धन्यवाद. तर सगळ्यात महत्वाचं आहे. येस, बोला शामानंद प्रभू. चर्चा केल्याने आध्यात्मिक ज्ञान वाढतं प्रभूजी, आणि वा केलीच वा, पाहिजे. धन्यवाद. वा वा, छान. तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. अर्थात माझे भक्त जे आहेत, माझं गुणगान करण्यामध्ये, माझी कथा करण्यामध्ये, माझ्या भक्तांच्या बद्दल चर्चा करण्यामध्ये त्यांना वास्तविक काय प्राप्त होतंय? तुष्टी, संतोष आणि त्यांना त्याचबरोबर आनंदही, त्याच्यातच ते रममाण होतात. तर हे महत्वाचं आहे समजणं, की इथे जेव्हा संतोषाची चर्चा चालू होती, तर याच्याद्वारे तुम्हाला तो खरोखर संतोष प्राप्त होऊ शकतो. आता वेगवेगळ्या भक्तांनी जी मतं सांगितली, त्यात आपण याचा जो निष्कर्ष आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. निष्कर्ष हा आहे, की भगवंत सच्चिद आनंद विग्रह आहेत, जीवात्मा त्यांचा अंश आहे. आणि काही भक्त सांगत होते, आपण या भौतिक जगात आनंद प्राप्त करू शकतो या शरीराद्वारे. नाही, 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 नाही. आपण भौतिक जगामध्ये राहताना जोपर्यंत आध्यात्मिक स्तरावर येऊन आध्यात्मिक कार्यात लागत नाही, अर्थात भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये लागत नाही, सच्चित आनंद विग्रह भगवंत जे आहेत, त्यांची सेवा भक्ताद्वारे जेव्हा केली जाते, जेव्हा भक्त त्यांच्याबरोबर आदान-प्रदान करतोय, तिथेच तो संतुष्ट होऊ शकतो. तो या भौतिक जगाच्या ऐश्वर्यांमध्ये कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. का? तर या भौतिक जगाच्या गोष्टी कशा आहेत? असत, अचित, निरानंद. तर हे स्पष्ट माहीत असलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट जी आहे, जेव्हा इथे भुकेबद्दल चर्चा चालू आहे, याचं कारण काय आहे असं? की इथे व्यक्ती जे आहे आपली भूक संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतोय भौतिक भुकेद्वारा किंवा भौतिक वेगवेगळ्या संतुष्टीद्वारा. याचं कारण हे आहे की तो स्वतःची जी ओळख आहे, जीवेर स्वरूप आहे, आपली जी स्वतःची ओळख आहे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, त्याला तो ओळख विसरलाय. आणि खरी ओळख विसरल्यामुळे तो काय करतोय? स्वतःला काय समजतो? तो स्वतःला शरीर समजतो. स्वतःला शरीर समजणं म्हणजे काय झालं? जे भौतिक शरीराशी ओळख करणं, त्याचा अर्थ झाला की तो असत, अचित आणि निरानंद स्तरावर आलाय. असत, अचित, निरानंद स्तरापासनं जोपर्यंत तो वास्तविक स्तराला येत नाही, तोपर्यंत वास्तविक सेवा करू शकत नाही. त्यामुळे चुकीच्या स्तरावरती जो आहे, त्याचा सगळा प्रयत्न त्याला काय करतो? एक नैराश्य प्रदान करतो. आणि किती तो प्रयत्न करत राहिला, तरी तो वास्तविक संतुष्टी प्राप्त करू शकत नाही. कारण स्वभावच, संविधानिक स्थितीच त्याची काय आहे? तो भगवंतांचा अंश आहे. तर त्यामुळे आपण जेव्हा हे प्रभुपादजींचे वाक्य, इतके सुंदर वाक्य आणि इतका त्याचा सखोल डीप इम्पोर्ट, त्याचा जे खूप महत्वाचा ते आपल्याला संदेश प्रदान करतात. तर आपल्याला थोडं चर्चा करताना बघितलं पाहिजे की काय आहे, ते कशा प्रकारे कार्य करतंय आणि तसंच का कार्य करतंय. ठीक आहे. पुढे प्रभुपादजी. हरे कृष्ण.
प्रभूजी मला इथं एक प्रश्न आहे, म्हणजे येस आता हा मॅम. विषय आहे म्हणूनच ते जे 561 पान नंबरवर लिहिले आहे की ज्यांची भूक त्यांची आवश्यकता आहे ती आध्यात्मिक अन्नाची, आध्यात्मिक आश्रयाची, आध्यात्मिक संरक्षणाची, आध्यात्मिक इंद्रिय तृप्तीची. पण मला असा प्रश्न आहे प्रभूजी, हे उपभोगण्यासाठी पण प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जीवात्मा भक्तीमध्ये येत नाही ना. जसं भगवद्गीतेत भगवंत नाही म्हणतात नाही की नाही मला एक सांगा, तुम्ही जे वाचलं परत वाचा. काय वाचलं तुम्ही? हा जो परिच्छेद अं, आहे त्याच्या सुरुवातीचं वाक्य वाचलं तुम्ही. हा, थोडं परत वाचा एकदा. हं. त्याच्या अगोदरच वाचते मी थोडंसं. नाही या नाही तेच महामूर्ख वाचा. पुढाऱ्यांना हे नाही नाही दिसत नाही नाही तुम्ही तेच त्यांची वाचा. भूक त्यांची भूक त्यांची आवश्यकता आहे ती नाही नाही आध्यात्मिक त्याच्या अन्नाची. पहिले एक वाक्य आहे. परिच्छेद जिथे सुरू होतोय, पूर्ण भौतिक जगत हे अशा भुकेल्या जीवांपासून बनलेलं आहे. पहिलं हे वाक्य आहे. हम्म. त्याच्या पुढचं वाक्य वाचा आता. पूर्ण वाचू का ते? पण ही नाही भूक हा अन्नाची ठीक नाही. आहे. हा मला हाच नाही नाही सेंटेन्स वाक्य वाचा. वाचा वाक्य परत वाचा एकदा. त्यांची भूक त्यांची आवश्यकता ही आध्यात्मिक अन्नाची, आध्यात्मिक आश्रयाची, आत्मिक संरक्षणाची आणि आध्यात्मिक इंद्रिय तृप्तीची. म्हणजे हे वाक्य आहे. नाही नाही ते असं वाक्य नाही. प्रभुपादजींनी जे दिलंय ते जे अनुवाद आहे तो हम्म, वेगळा आहे. इथे हम्म, वाक्य प्रभुपादजी काय सांगतायत? द हंगर इज नॉट फॉर गुड फूड, शेल्टर और सेन्स ग्रॅटिफिकेशन. त्याचा अर्थ होतो की ह्या ज्या भौतिक जगामध्ये जीव आहेत त्यांची भूक जी आहे चांगल्या अन्नाची, चांगल्या आश्रयाची किंवा चांगल्या इंद्रिय तृप्तीची नाहीये. हम्म, तुम्हाला समजलं का काय अर्थ आहे? हम्म, आणि पुढे सांगतात त्यांची वास्तविक भूक जी आहे ती आध्यात्मिक वातावरणासाठी आहे, आध्यात्मिक गोष्टींसाठी आहे. हम्म, हम्म, हम्म. असं वाक्य. आता भौतिक गोष्टी, तुम्हाला भौतिक गोष्टी. याच्या आधारावर काय प्रश्न आहे सांगा. नाही तर ते जे तुम्ही वाचलं ना त्याच्यात थोडी समस्या आहे. का तर इथे तसं दिलेलं नाहीये जे नाही, प्रभुपादजींनी लिहिलंय. मला एक विचारायचंय प्रभूजी की आता आध्यात्मिक म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये कोणते 4 व्यक्ती लागतात भगवंतांनी सांगितलंय ना. अर्थार्थी, हा तो जिज्ञासू आणि जिज्ञासा ज्ञान. ज्ञानी. तर मग हे तेव्हा जाऊ शकतात ना की त्यांना कळतं पूर्ण मार्गाने काहीच आपण होऊ ह्या 4 मार्ग, हे जे पापी वगैरे लोक जात नाही. पण आध्यात्मिक भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक सेवेमध्ये हे 4 व्यक्ती जातात जे अर्थार्थी आहेत, ज्ञानी आणि हे जिज्ञासू आहेत. चारच जातात असं नाहीये. हे 4 जे हम्म, आहेत यांची काहीतरी भौतिक इच्छा आहे. ते काहीतरी ते पूर्ण शुद्ध हम्म, भक्त नाहीयेत. अर्थात ते प्रधानीभूत भक्त आहेत. हम्म, ते भक्तीमध्ये आहेत पण ते काही ना काही त्यांच्या इच्छा आहेत. पण असं नाही की हम्म. हेच 4 प्रकार आहेत. या प्रकारांच्या पलीकडे कुठला प्रकार आहे? भक्त. हा जे शुद्ध भक्त आहेत. हे पण भक्त हम्म, असू शकतात. हे पण भक्तीचं पालन करतात. पण यांच्या पलीकडे आता जसं ध्रुव महाराज जे होते ते पूर्वी कसे होते? त्यांना हम्म, धनप्राप्तीची इच्छा होती. अर्थार्थी हम्म, होते ते. पण हम्म, जसं ते भक्ती मार्गावर लागले, नारद मुनींच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांच्या दिव्य शंखाचा स्पर्श झाला, त्यांनी काय सांगितलं, मला हे भौतिक काहीच नकोय. म्हणजे हम्म, ते जे प्रधानीभूत भक्तीच्या स्तरावर होते, अर्थार्थी होते, काय झालं ते? हम्म, शुद्ध भक्त बनले हम्म, भगवंतांचे. हम्म, हम्म, काचन विचिन्न. मग त्यांनी सांगितलं मग हे सगळं काचेच्या तुकड्याप्रमाणे, पण मला काय प्राप्त हम्म, झालंय? मला स्वयं भगवंत तुम्ही प्राप्त झाले आहात असं म्हणतात भगवंतांना. तर त्याचा अर्थ तुम्हाला हो, समजला का की हो. वेगवेगळे प्रभूजी प्रकार मला आहेत. तेच मला तोच मुद्दा विचारायचा आहे की जेव्हा हे 4 जे येतात भक्तीमध्ये किंवा भगवंताच्या सेवेमध्ये हे की त्यांना मग सुकृतीन हळूहळू आहेत. ज्ञान
सुकृतीनं आहेत, पण त्यांना पण नंतर ज्ञान होतं ना. जसं मी जरा वेगळ्या कारणासाठी भक्तीमध्ये आले, पण जेव्हा मला ज्ञान भेटतं तेव्हा मला पण कळतं की मी ज्या गोष्टीसाठी आले त्या गोष्टीत काहीच अर्थ नाहीये. म्हणजे भगवंतांची सेवा ही सर्वोपरी आहे, आपल्यासाठी पण सर्वात तुमचा प्रश्न हितकारी. मला नाही समजला. तुमचा प्रश्न काय आहे? म्हणजे मी जो पहिल्यांदा मुद्दा मांडला होता ना प्रभूजी, की इंद्रिय तृप्ती करून आपल्याला एक वेळेस असं कळतं की त्याच्यात काहीच अर्थ नाही, म्हणून आपल्याला असं कळतं की भगवंतांच्या सेवेमध्ये सगळ्या इंद्रियांना लावणं हेच सर्वोपरी हितकारक आहे जीवात्म्यासाठी. माझा तो मुद्दा होता प्रभूजी. म्हणजे हा बरोबर आहे की नाही असं. नाही, मुद्दा तर खूप चांगला आहे. हे शास्त्र तेच सांगतं, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांचा, जे इंद्रियांचे स्वामी आहेत, ऋषिकेश आहेत, त्यांच्या सेवेत लावणं ती वास्तविक भक्ती आहे. तर तुमचा मुद्दा चुकीचा नाहीये. पण तो मुद्दा तुम्ही जेव्हा मांडला होता, जिथे आपण जी चर्चा करत होतो त्या वाक्याची, त्या वाक्याचा अर्थ काय आहे त्याच्या बाबतीत चर्चा होती. तुमचा मुद्दा अगदी शास्त्रोक्त आहे. फक्त त्या वाक्याची चर्चा करताना तिथे ही जाणीव करून घ्यायची होती की ती भूक म्हणजे काय आहे. ती भूक म्हणजे काय आहे, ज्या व्यक्तीला समजतं की भक्तीद्वारेच तो संतुष्ट होऊ शकतो. इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावल्यानेच त्याला वास्तविक संतुष्टी प्राप्त होऊ शकते. तर त्या भुकेबद्दल तुम्हाला समजायला पाहिजे की भूक म्हणजे काय चर्चा चालू आहे. भुकेचा अर्थ काय झाला? व्यस्तता. प्रत्येक जीव जो आहे काय आहे? भगवंतांचा अंश असल्यामुळे तो सक्रिय आहे. तो सदैव इच्छा करतो. असं नाही की तो निष्क्रिय असतो. त्यामुळे त्याला सक्रियता कशात पाहिजे? त्याला त्याच्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. तिथे नाही लावलं तर तो कुठे लावेल? भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये लावेल. भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये. ते कुठल्याही भौतिक स्तरामध्ये कुठल्याही प्रकारची इंद्रिय तृप्ती असेल, त्याला वास्तविक भगवंतांची एक व्हायची इच्छा जी आहे, ते जी सांगतात की ती मायाचा तो शेवटचा एक आच्छादन आहे. त्यातच ते कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. प्रभूजी. धन्यवाद प्रभू. ठीक आहे. स्पष्ट झालं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय? हो प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस माताजी. प्रभूजी, जेव्हा भौतिक इच्छा जी असते तर त्या असं प्रत्येकालाच भगवंतांची कृपा होईल किंवा भगवंत सगळ्यांचं हे करतील, म्हणजे कृपा झाल्याशिवाय आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही असं म्हणतात. तर ज्यांच्यावर कृपा झालेली नाही त्यांना भौतिक इच्छांची खूप आसक्ती असते. आणि एक आता आहेत काही गुरु, धर्मगुरू काही आहेत की ते सांगतात की एखाद्या वस्तूची आसक्ती असली तर ती एवढी सर्वोच्च, म्हणजे एकदम सर्वोच्च स्थानाला गेली तर आपण त्याच्यात वैराग्य निर्माण करू शकतो. हे भौतिक जगात शक्य आहे का प्रभूजी? हे ओशोंचं तत्वज्ञान आहे ते. तर आपण ते तत्वज्ञान पालन नाही करत. आणि जर कुठे असं आपल्याला समजलं किंवा सांगण्यात आलं ना, ते भक्तांसाठी नाही सांगण्यात आलंय. ते अशा खालच्या स्तराच्या लोकांसाठी सांगण्यात आलंय की ते इंद्रिय तृप्ती त्याचा त्याग करू शकत नाही. समजलं? जे राजसिक, तामसिक लोक आहेत. हो प्रभू. पण आपण जेव्हा एक सत्संग प्राप्त झालाय, प्रमाणित आध्यात्मिक संस्थेशी जुडलोय, तर आपल्याला ही स्पष्टता पाहिजे की शास्त्र सांगतं, जर अग्नीमध्ये तुम्ही इंधन टाकलं, तर अग्नी बुझणार आहे का? नाही. ते बुझणार नाही. आता जेव्हा म्हणतायत की अग्नीमध्ये एवढं इंधन टाकायचं की ते अग्नी पूर्ण बुझून जाईल. तर वास्तविक रूपाने बघितलं तर जीवात्म्याच्या बाबतीत तसं होत नाही. आणि तसं का होत नाही? आणि त्याची उदाहरणं आहेत का? तर उदाहरणं आहेत. जसं ययाती महाराज जे आहेत, ते खूप मोठे धार्मिक राजा आहेत. आणि इतके धार्मिक राजा की जेव्हा आपण पुढे चर्चा करू ह्या अध्यायामध्येच, पुढच्या अध्यायात पण नाही, ह्या अध्यायामध्येच परीक्षित महाराजांची तुलना
धार्मिकतेच्या बाबतीत कोणाशी केली आहे? ययाती ययाती महाराजांची केली आहे. आता ते ययाती महाराज 1000 वर्ष त्यांनी धर्मानुसार जगले, पण त्यांनी इंद्रियतृप्ती केली. कशी इंद्रियतृप्ती केली? त्यांना वार्धक्य प्राप्त झालं. शुक्राचार्य त्यांच्या सासऱ्यामुळे त्यांनी शाप दिला. वार्धक्य प्राप्त पुरुरा झालं, पण त्यांची इच्छा पूर्ती नाही म्हणून त्यांनी मुलाकडनं, पुरुकडनं त्यांचं यौवन घेतलं, त्याला आपलं वार्धक्य दिलं. 1000 वर्ष त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. काय करायचा? तुम्ही जसं म्हटले ते एवढं इंधन टाकायचं, काय होईल? पेट घेईल, वैराग्य येईल बुवा असं. पण तसं होत नाही. तर त्यांनी ते स्वतःच्या उदाहरणाने ते सांगतात. आणि श्रीमद भागवतम मध्ये पुढे तुम्ही जसं पुढे शिकाल तर तुम्हाला याची स्पष्टता येईल की ते सखोलपणे सांगतात त्यांच्या पत्नीला देवहूती देवहूतीला की नाही देवहूती नाही, देवहूती कर्दमुनीची पत्नी आहे. ययाती महाराजांची एक देवयानी त्यांची शर्मिष्ठा पत्नी असते. नाही, देवयानी असते त्यांची पत्नी. तर जी तिला ते कहाणी सांगतात आणि बोकड आणि बकरा बकरीची, जेणेकरून ते ऍक्च्युली बकरा बकरी तेच असतात. ययाती महाराज आणि त्यांची पत्नी जे आहे त्याच्याबद्दलच ती चर्चा आहे. मुद्दा हा सांगतोय की अशा प्रकारचे जे कोणी तत्वज्ञान सांगतात त्याला काही वास्तविक आधार नाहीये. आणि याला जर तुम्हाला स्वतःला अनुभव घेऊन शिकायचं असेल तर तुम्ही बघू शकता. जरी तुम्ही समजा एक दिवस तुम्हाला जर गोड आवडतंय, रसगुल्ले किंवा गुलाबजाम घ्या आणि समजा तुम्ही नियमितपणे 50 खाता, तर तुम्ही ते 500 गुलाबजाम खा एका दिवशी. आता हे ऐकू येते तुम्हाला? हो प्रभूजी, ऐकते. हा, आणि तुम्ही असे ते 500 खा एका दिवशी आणि त्याच्यानंतर एका महिन्याने परत तुम्हाला जर त्यातलं दिलं 5-10 दिले तर तुम्ही खाल का नाही खाणार? नाही, शक्यच नाही होणार ना प्रभूजी. अहो, महिन्यानंतर सांगतोय मी तुम्हाला. हा, मग एखाद दुसरं पीस होईल प्रभूजी, एवढे जास्त नाही होणार ना. अहो, खाणार मी सांगतोय खाणार तुम्ही प्रभूजी, पहिले पण 500 आवडतात खाल्ले, म्हणून 5-10 खाईल. तुम्ही एकदा 500 खाल्ले, ती एकदाची भूक मिटवण्यासाठी की जीवनभर मला परत इंद्रियतृप्ती नाही करायची, रसगुल्ला नाही खायचा. असं तर शक्यच तुम्ही नाही. ते परत एकदा खातील. खाल्ल्यानंतर तुम्ही परत खाल का नाही एक खाल की महिन्याने? खातील पण की त्याचा अर्थ प्रभूजी, काय? हा, याचा खाणारच. अर्थ काय झाला त्याचा? की तुमची जी परत खाणार बुवा इंद्रियतृप्तीची असं. भूक आहे तिचं शमयन, ती शांत होते का? नाही होत. नाही होत. त्यामुळे भगवंत काय सांगतात? विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसोपस्य रसोवर्जम परम दृष्ट्वा निवर्तते. अर्थात जोपर्यंत तुम्हाला उच्च स्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही खालच्या वैराग्य. स्तराचा स्वाद सोडू शकणार नाही. प्रभूजी, पण जे भक्तीत असतात किंवा म्हणजे गुरु महाराजांचं जे फॉलो करतात परंपरेने, त्यांना ह्या बाकीच्या गोष्टी इझिली सुटतात ना प्रभूजी. आता आपले जे 4 नियम आहेत बेसिक्स, आपले जे भक्तीत 4 असतात. नियमांमुळे व्यक्ती एक मनुष्याच्या स्तरावर येतो. आणि जेव्हा तो व्यक्ती, जेव्हा आपल्याला सांगितलंय की 4 नियमांबरोबर भगवंतांच्या नावाचा जप करा, चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा, अर्थात मन, प्राण, आता आपलं शरीर, मन, बुद्धी, सर्व काही भगवंतांच्या सेवेत लावायचंय. तर ते केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमचं मन भगवंतांमध्ये लागलंय, तुमची गुरुपती प्रामाणिक निष्ठा आहे. जर तुमची गुरुपती प्रामाणिक निष्ठा नसेल, फक्त तुम्ही बोलताय पण वास्तविक करत नाहीये, 24 तासामध्ये किती तास तुम्ही गुरुच्या सेवेमध्ये वास्तविक लागले आहे? जर तुम्ही स्वतः कोणाला सांगायची गरज नाहीये, तुम्ही फक्त एक दिवस बसायचं, आज बसा उद्या, आणि बघा मागच्या महिन्यामध्ये गुरूंच्या सेवेमध्ये दिवसातल्या 24 तासात किती तास तुम्ही गुरूंच्या सेवेत लागले होते. तर तुम्हाला स्वतःला जाणीव होईल, एवढे टक्के आम्ही काय आहोत? गुरूंच्या आज्ञेचं पालन करतोय, एवढे टक्के आम्ही भक्तीमध्ये प्रगती करतोय. हो प्रभू. जर आपण प्रामाणिक असो तर आपल्याला समजतं की आपण कुठे आहोत. त्याच्यासाठी दुसऱ्याकडून शिक्कामोर्तब करून घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे? हो, थँक्यू प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण.
हरे कृष्ण प्रभूजी, मी काही बोलू विचारू? येस येस माताजी. प्रभूजी, मला एकदम स्टार्टिंग म्हणजे सुरुवात जे परीक्षित महाराजांना हे दिला जातो, श्राप दिला जातो ब्राह्मण पुत्राकडून, मला थोडस तुमच्याशी बोलायचं होतं की त्यांना श्राप का दिला जातो. ती स्टोरी माहितीये की तो जातात ऋषींच्या आश्रमामध्ये, त्यांना पाणी पण विचारत नाहीत म्हणून ते मेलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये टाकतात. एम आय राईट? ते कसं आहे, आता मी तुमचा प्रश्न ऐकून घेईल आणि मी तुम्हाला पुढच्या कक्षेमध्ये सांगेल याचं उत्तर, कारण 4:30 झालेत, तर आपण लवकरच संपवणार आहोत. काय प्रश्न आहे सांगा. तर एवढंच मला विचारायचंय की म्हणजे हे परीक्षित महाराजांचं चुकीचं कर्म नाही का की त्यांनी तो ऋषी मुनी जर ते ध्यानस्थ बसलेले आहेत आणि तुम्ही महाराज आहात, तुमचं त्यांनी ठीक आहे, मला प्रश्न समजला तुमचा. तर मी कक्षेमध्ये आज बोललो पण होतो त्याच्याबद्दल, पण मी तुम्हाला पुढच्या कक्षेमध्ये अर्थात उद्या जे आहे ते प्रभुपादजींचं तात्पर्य दाखवून तुम्हाला सांगेल की ह्या तात्पर्यामध्ये वाचा आणि त्याच्यानुसार मग आपण चर्चा करू. कारण आज मी कक्षेमध्ये स्पष्ट सांगितलं कशा प्रकारे हे भगवंतांची योजना होती, पण ते तुम्हाला तेवढं मी स्पष्टीकरण दिलं नाही हे समजून की तुम्हाला त्याच्याबद्दल स्पष्टता असेल. पण उद्याच्या कक्षेमध्ये आपण त्याची चर्चा करू. ठीक आहे माताजी? पुत्राला जास्त स्पेसिफाय केलं जातं ना की त्या ब्राह्मण पुत्रांनी वडिलांच्या गळ्यात हार टाकल्यानंतर साहजिक आहे ना, तो त्याच्या वडिलांच्या नाही, बरोबर आहे. उद्या आपण त्याची चर्चा करूयात. मी तुम्हाला सांगेल उद्या त्याच्याबद्दल. त्या आहे म्हटल्यानंतर भगवंतांची लीला आहे म्हटल्यानंतर प्रभूजी सगळं लक्षात आलं. नाही, मी तुम्हाला योग्य संदर्भ देईल. असं नाही की आपण लीला म्हणून त्याच्या बाबतीत स्पष्टता नाही. प्रभुपादजींनी तात्पर्यात खूप सुंदर स्पष्टता दिली, तर त्याची आपण चर्चा करू. ठीक आहे? थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. धन्यवाद. ब्राह्मण पुत्राचा व्हिक्टिम होतो त्याच्याबद्दल जरा हवं होतं की त्याच्याबद्दल उद्या आपण त्याची चर्चा करूया. ठीक आहे? दंडवत प्रणाम. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भागवतम की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्री प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरि बोल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्णा. काय म्हणता श्यामानंद प्रभू? आहे क्लासला आहे. करतो फोन नंतर. हो चला चला ठेवू प्रभू. पेपर लिहिले का? नाही ना, कुठे गोशाळेत तेव्हा ते काम चालू आहे ना ते याच. लिहून देऊ का मग? अन्नामृत नाही, अर्धा लिहिला, अर्धाच बाकी. म्हणजे उत्तर बघितले, म्हणजे चालू आहे. तिसऱ्याच राहून गेलंय ते लेखी प्रश्न. मग सगळाच पेपर लिहून देऊ का तुमच्या नावाने? नको, कशाला लिहितो मी नंतर. काय 1.5-1.25 महिना गेला तिकडे गावाकडं यात्रा करून, आणि 3चा गोंधळच झाला परीक्षेचा सगळ्यांचा. अजून लोकांची बाकीची वाटत. ठीक आहे. हरे कृष्ण. चला धन्यवाद. ओके.